मनोज जरांगेंचा जो मोर्चा आहे तो पुणे शहरामध्ये धडकलेला आहे। हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव पुण्यात दाखल झाल्याचं दिसून येते। लोणावळ्यामध्ये संध्याकाळी मनोज जरांगेंची सभा होणार आहे। त्यापूर्वी हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा हा पुण्यामध्ये पोहोचलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मराठा आरक्षण मोर्चा अंतरवाली सराटीमधून निघालेला होता आणि तेवढा अंतर पार करून आता महाराष्ट्राची जी सांस्कृतिक राजधानी आहे, शिक्षणाचं माहेरघर असलेल्या या पुण्यामध्ये मराठा समाज बांधवांचं हे भगवं वादळ पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, मनोज जरांगे यांचा मोर्चा पुणे शहरात धडकलेला आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव हे या मोर्चामध्ये सामील होतील असा दावा करण्यात आला होता आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने सहभागी व्हावा असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे त्या मोर्चातून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। ते याविषयीचे प्रत्येक अपडेट आज सकाळपासून आपल्यापर्यंत पोहोचवतायत, त्यांच्याकडे थेट जाऊयात। चंद्रशेखर, काय सांगाल, हा जो मोर्चा आहे पुण्यात धडकल्याचं कळतंय, नेमका कुठे आहे मनोज जरांगे पाटलांसोबत निघालेला हा मोर्चा आणि सध्या कसं चित्र इथं दिसतंय? पुण्यातील चंदननगर या भागामध्ये मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा आलेला आहे। बघू शकतोय की 10 लाखापेक्षा अधिक म्हणजे हे मराठा बांधव जे आहेत ते राज्यभरातून जे मराठा बांधव आहेत लाखोंच्या संख्येमध्ये आलेले आहेत। त्यांची संख्या मोजता येणार नाही इतकी जी संख्या आहे आपण बघू शकतोय। मनोज जरांगे पाटील पाठीमागे येत आहेत आणि आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात यांचा उत्साह आपण बघू शकतोय। सकाळपासून यांचा जो उत्साह तो अत्यंत कायमस्वरूपी तोच उत्साह दिसत आहेत। प्रत्येक मराठा समाजाच्या बांधवाला या ठिकाणी आरक्षणाची मागणी घेऊन हे सगळे बांधव सध्या मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। पुण्यातील चंदननगर भागामध्ये आता हा सगळा मोर्चा आलेला आहे आणि खरं तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसाठी हे सगळे जे आंदोलक जे आहेत ते आलेले आहेत आणि खरं तर या सगळ्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईमध्ये उपोषण सुद्धा करणार आहेत। काही आंदोलक सुद्धा दिसत आहेत, त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात। खरं तर या ठिकाणी काय आंदोलक आहेत, काय सांगाल? आम्ही आरक्षणासाठी मुंबईला चाललोय आणि आरक्षण घेऊनच माघारी येणार आहे। सरकारने नाही दिलं तर त्याचे परिणाम 26 तारखेनंतर सरकारला भोगावे लागतील। आम्ही अंतरवाली सराटीपासून 20 तारखेला निघालो, रॅलीमध्ये सहभाग आहे आणि जसा प्रतिसाद मिळाला अंतरवाली सराटीपासून आज आमचा इथं पहिला मुक्काम बीड जिल्ह्यामध्ये माथुरीमध्ये होता आणि दुसरा मुक्काम रांजणगावमध्ये, तिसरा मुक्काम वाघोलीमध्ये। इतका प्रतिसाद आहे। रांजणगावची सभा 4 वाजता झाली आणि पाटलाची सभा आज इथं वाघोलीची सभा रात्री 4:30-5 वाजता झाली। प्रचंड मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे। जे मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे प्रमुख कुणबी 54 लाख नोंदी आमच्या सापडलेल्या आहेत, तरी 54 लाख नोंदीमधून शासनानं अजून कोणालाही प्रमाणपत्र दिलं नाही। आम्ही कुणबी म्हणजे मराठा, मराठा म्हणजे कुणबीच आहोत आणि आमच्याला ओबीसी मधूनच आमचं आरक्षण आहे। आणि या अंतरवाली सराटीपासून जे रॅली निघाली, शासनानं एवढा कालावधी मागून दिला आहे ते आतापर्यंत आम्हाला कुठलंच काही शासनाबद्दल खंत वाटते की आतापर्यंत कुठलेच ठोस पाऊल उचललेले नाही। तर आम्हाला या रॅलीच्या माध्यमातून आज रस्त्यावर बघा तुम्ही लाखोच्या संख्येनं, आज कोटीच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे। मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे कुणबी मराठा म्हणून सरपटी ओबीसी मधून सखोल मराठा समाजाची त्यांच्या पाठीशी खंदा लावून तीच मागणी आहे आमची। आम्हाला शासनाबद्दल खंत वाटते की शासनानं आरक्षण द्यावे, कुणबी मराठा म्हणून 50% आतीनच आरक्षण द्यावे। जे आरक्षण टिकणार नाही 50%च्या वर ते आरक्षण देऊन हे सरकार शासन मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे। 50%च्या वरील आरक्षण हे टिकणारं आरक्षण नाही, हे चुत्या बनवण्याचं लक्षण आहे। छत्रपती शिवाजी महाराजाचे आम्ही मावळे आहोत। हिंदवी स्वराज्य आमचं दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ तू जेजुरीचा खंडोबर आहे आणि पंढरीच्या पांडुरंगाला नतमस्तक होऊन आणि शपथ घेऊन सांगतो मी की जसं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी
आणि सगळ्या बांधवांना रयतेला हिंदवी स्वराज्य प्राप्त करण्यासाठी अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात प्रार्थना घेतली। तशीच आम्ही मायबापाची घरच्यांची प्रार्थना घेऊन आलो की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार नाही। आम्ही मराठा, क्षत्रिय मराठा आणि कुंभी मराठा एकच आहोत। माझा भाऊ मिलिटरीमॅन आहे आणि मी शेतामध्ये काम करतो, मग ते वेगळं मायबापाचं नाही। तो माझा भाऊच आहे, त्याची बॉडी लँग्वेज चांगली होती म्हणून तो मिलिटरीत गेला आणि माझी बॉडी लँग्वेज कमी होती म्हणून मी शेती करतोय। मग आमच्यात अशा दुताड्या शासनाने करू नये। आम्ही मराठा, क्षत्रिय मराठा आणि कुंभी मराठी एकच आहोत। जे भलतेला ज्यांना कुंभी सर्टिफिकेट लागत नसन त्यांनी भले ना घेऊ, ज्यांना मराठा नसन लागत त्यांनी ना घेऊ, त्यांच्या पिढ्यानपिढ्या पुरत असेल तर पुरं त्यांना, पण आम्ही गोरगरीब मराठा आहोत, गरजवंत मराठा आहोत, आम्हाला त्याची आवश्यकता आहे। म्हणून सरकारला, मायबापाला सांगतो मी की त्यांनी आमची, आपण पाहिलं की सगळ्यांची जी मागणी आहे ती मराठा आरक्षण मिळावं, खरं तर या सगळ्या मागणीसाठी हे आंदोलक निघाले। खरा निश्चितच चंद्रशेखर आपल्या मागण्या घेऊन हे जे आंदोलक आहेत ते निघाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।